सेलिब्रिटींऐवजी सामान्यांना उमेदवारी देतील असं वाटलं होतं, मात्र आता लढत ही अधिक सोपी झाली अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून केली आहे। तसंच नेता हवा की अभिनेता हे कळण्याइतकी जनता सुज्ञ असल्याचं आढळराव पाटील म्हणतात। यंदाची लढाई जनता विरुद्ध नेता अशी आहे। हमीभाव, वाहतूक कोंडी हे प्रश्न घेऊन जनता स्वतः आता रिंगणात उतरली आहे, अशा शब्दात डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। सेलिब्रिटीची गरज नसून ही निवडणूक या मतदारसंघातल्या बेरोजगार तरुणाईची आहे। ही निवडणूक अपेक्षा भंग झालेल्या शेतकऱ्यांची आहे। आणि जर कुणी असं म्हणत असेल की सेलिब्रिटी उमेदवार, तर त्याही बाबत मी एवढंच सांगू इच्छितो की नेता असो किंवा सेलिब्रिटी, तो कोण असावा आणि कसा असावा हे मायबाप जनता ठरवत असते। त्यामुळे येत्या काळात जनताच ठरवेल ही निवडणूक कुठल्या अंगाने जाईल। ती जनतेवर, माझ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे। ह्या मतदारसंघामध्ये सेलिब्रिटीची गरज नसून लोकांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे। लोकांची सुखदुःख समजून घेणाऱ्या कार्यकर्त्याची उमेदवाराची गरज होती। ऐन वेळेला लोकांना अडीअडचणी आल्या, रात्री अपरात्री शोधायला लागलं, अशा वेळेला सेलिब्रिटीपेक्षा सर्वसामान्य जनतेतला मातीतला माणूस हा उमेदवार द्यायला पाहिजे होता, अशी माझी अपेक्षा होती। या पुढल्या बातमीकडे, महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या केळवद या सीमेवर 80 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक विभागाची तपासणी पथकानं ही कारवाई केलेली आहे। यामध्ये 2 होंडा सिटी गाड्यांमध्ये ही 30 ते 50 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली। जप्त करण्यात आलेली रक्कम ही उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे। केळवद, सिरोंजी, खुर्सापार या सीमेवर तपासणी पथकं तैनात करण्यात आली आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त करण्यात आला आहे। युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फुटणार आहे। युती पाठोपाठ आघाडी सुद्धा कोल्हापुरातूनच प्रचाराचा शुभारंभ करणार आहे। एकंदरीतच युती आणि आघाडीनं शुभारंभासाठी कोल्हापूरलाच पसंती दिल्याचं विशेषत्वानं दिसतंय। एक नजर टाकूया। कोल्हापूरच्या मातीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या लाखांच्या सभा पाहिल्या। वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या नेत्यांच्या भाषणांना इथल्या नागरिकांनी पसंती दिली आहे। त्यामुळेच या शहराला वेगळा राजकीय इतिहास आहे। राजश्री शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांचं ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर सर्वच राजकीय पक्षांना भुरळ घालतं। 24 तारखेला शिवसेना भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ इथल्या गांधी मैदानात फुटणार आहे। त्याचा उल्लेख आता साहेबांनी केला की प्रचाराचा शुभारंभ, युतीचा शुभारंभ झाल्यावर आघाडीचा शुभारंभ तारीख साहेबांना घ्यायचा आणि त्यातून ज्याचा उल्लेख साहेबांनी केला त्या पद्धतीनं इथं आघाडीचा सुद्धा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच व्हावा अशी इच्छा साहेबांनी व्यक्त केलेली आहे। मलाही तेच वाटतंय। शिवसेना भाजप युतीच्या पाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही कोल्हापुरातूनच प्रचाराचा प्रारंभ करेल। आघाडीनं सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली होती। त्या यात्रेची सुरुवातही कोल्हापुरातूनच करण्यात आली होती। शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात होतोय। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्र राज्यातल्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय। अनेक वेळा ज्यावेळी प्रचाराची सुरुवात होते त्यावेळी कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर्शन घेऊनच उद्धवजींनी प्रचार शुभारंभ केलेला आहे। यावेळी सुद्धा युतीचा शुभारंभ कोल्हापुरात होतोय। ही निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिनंदनीय अशी बाब वाटते। उपराजधानी म्हणून नागपूर शहर कायम चर्चेत असतं। नाशिकही मागे नाही। औरंगाबादवर ज्यांचं वर्चस्व त्यांची मराठवाड्यात सत्ता, तर सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे अशी या शहराची ओळख। तर झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि लाल भडक कट असलेली मिसळ म्हणजे कोल्हापूर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोल्हापूर। निळाशार रंकाळा तलाव म्हणजे कोल्हापूर। करवीर निवासिनी अंबाबाईचं तीर्थक्षेत्र म्हणजे कोल्हापूर। आता प्रचाराचा शुभारंभ करणारं शहर अशी या कोल्हापूरची ओळख झाली आहे। ज्याप्रमाणे राज्याच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा कायम राहिलेला आहे, त्याप्रमाणेच कोल्हापूरचंही स्थान अढळ राहिलेलं आहे। आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर युती असेल किंवा आघाडी दोघांनीही करवीर नगरीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे।
त्यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई नेमकी कुणावर प्रसन्न होणार हे मात्र येत्या 23 मेलाच आपल्याला समजू शकणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. त्यामुळे एकूणच राजकीय फड सुद्धा कुस्तीचा या कोल्हापुरातूनच पहिल्यांदा रंगताना पाहायला मिळतोय. व या पुढल्या बातमीकडे. बारामतीत काल अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. ब्रेक व जाता जाता पाहूया नेमकं काय म्हणालेत अजितदादा. आज कुठल्या तरी पेपरला कार्टून आहे, एक जण नमस्कार करतोय आणि त्या मालकाला म्हणतो माफ करा राव, चौकीदार म्हणू नका आम्हाला, वॉचमन तरी म्हणा, नाहीतर शिपाई तरी म्हणा, सुरक्षा रक्षक म्हणा, पण चौकीदार म्हणू नका. चौकीदार शिवी वाटायला लागली त्यांना. चोर आहे, चोर आहे, चोर आहे.